वाळू माफिया तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई. संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार संगमनेर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी प्राप्त माहितीनुसार डिग्रस गाव शिवारातील अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे आरोपी प्रकाश कोरडकर, फिरोज शेख यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून डंपर आणि वाळूसह 20,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 57 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या पिंपरनेर येथील हॉटेल गरीबवर करण्यात आली आहे. या ठिकाणी छापा टाकून आरोपी साहेबराव राहिंज याच्या ताब्यातून 5,44,240 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच देशी दारूची वाहतूक करणाऱ्या देवगाव येथील निलेश मुनतोंडे, अमोल मुनतोंडे यांच्यावरही केलेल्या कारवाईत 61,520 रुपये किमतीच्या मुद्देमालासहित महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर उपविभागातील वाळू माफिया तसेच अवैध दारू विक्री प्रकरणी एकूण 26,45,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार कबाडी, महादेव गुट्टे, गणेश लोंढे, संतोष खैरे, योगेश कर्डिले, अमृता डाव, बाळासाहेब गुंजाळ, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.